वैजनाथला पोहोचण्याचा 11:25 होता आणि डिपार्चर टाईम 11:40 होता. तर बघू शकता तुम्ही, आफ्टर अ लॉंग ट्रॅव्हल ऑफ 13 to 12 hours. गुड इव्हनिंग गाईज, रितेश हिअर. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नव्या एक ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग हा एक ट्रेन ब्लॉग असून आज मी ट्रॅव्हल करणार आहे उदगीर ते मनमाड, जो की ट्रेन नंबर आहे 17002 साईनगर शिर्डी एक्सप्रेस, जी की चालते सिकंदराबाद ते मनमाडपर्यंत. आणि ह्या ट्रेनबद्दलच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या माहिती मी तुम्हाला नेक्स्ट म्हणजे स्टेशनला पोहोचल्यावर देतो. हे बघू शकता तुम्ही, आता ट्रेन स्टेशनवर पोहोचलेलं आहे. तर थोड्या वेळात ट्रेन येणार आहे स्टेशनवर. टाईम बघू शकता तुम्ही, 8:12 झालेले आहे. आणि ट्रेनचं स्टॉपची गोष्ट करण्यात आली तर ट्रेनचे टोटल स्टॉप, ट्रेन कवर करते डिस्टन्स उदगीर, नंतर लातूर रोड जंक्शन, परळी वैजनाथ, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड आणि फायनल डेस्टिनेशन चाळीसगाव. हे ट्रेन पूर्ण आपल्या जर्नीमध्ये कवर करते 514 किलोमीटर. आता तुम्हाला एकदाच ट्रेनमध्ये बसल्यावर ब्लॉग कंटिन्यू करतो. तर ट्रेनचं ऑन टाईम सुरू आहे. ट्रेन 1 मिनिट लेट आहे साधारणतः. ट्रेनचा अरायवल दाखवतो. तर आता एकदाच कोचमध्ये बसून व्हिडिओ कंटिन्यू करतो पुढचा. सिग्नल झालेला आहे ट्रेनचा. आता रात्रीचं साधारणतः काही दिसणार नाही. आपल्या ट्रेनचा इथे अरायवल टाईम होता साधारणतः 9:16, म्हणजे बिफोर टाईम पोचली होती. आणि डिपार्चर टाईम 3 मिनिट लेट निघाली. तर आता नेक्स्ट स्टेशन परळी वैजनाथ असणार. गाडी क्रमांक 1700. मित्रांनो, आपल्या ट्रेनचा टाईम परळी वैजनाथला पोहोचण्याचा 11:25 होता आणि डिपार्चर टाईम 11:40 होता. तर ते सोडून आता 10:36 झालेले आहे. तर अरायवल टाईम साधारणतः 10:30 होता. मी थोडा लेट ब्लॉक करत आहे. तर आता 11:40 शिवाय परळी वैजनाथवरून ट्रेन निघणार नाही आहे, याची मला खात्री आहे. तर आता साधारणतः 1-1.5 तास इथे बसावं लागेल. आणि अजून काही माहिती देण्यास सांगितलं तर तुम्हाला ट्रेनमध्ये पॅन्ट्री नसून एक साईड पॅन्ट्री आहे. त्या साईड पॅन्ट्रीमधून तुम्ही काही ऑर्डर करू शकता. तुम्ही बघू शकतात की परळी वैजनाथचं स्टेशन हे असं जास्त काही मोठं नसून एक छोटंसं स्टेशन आहे. एक साधारणतः इकडे एक प्लॅटफॉर्म आहे आणि साईडला एक ह्या 2 मेन लाईन असून बाकीच्या साईड लाईन आहे दुसऱ्या ट्रेनसाठी. तर आता साधारणतः इकडे आहे आपण 1.5 hour वगैरे. तर बघू पुढे काही, हे बघा
आता तिकडे समोर इंजिन चेंज होत आहे, म्हणजे आता ट्रेन आपला रूट चेंज करणार आहे. पहिले ह्या साईडने जात होती तर आता त्या साईडने जाणार आहे. तर आता ही इंजिन टर्न होऊन फुल टर्न घेऊन मागच्या साईडने येऊन लागेल आणि ट्रेन आता उलट्या साईडने जाणं सुरू होईल. मित्रांनो, हेच ते इंजिन आहे आता जे जाऊन अपोजिट साईडला लागणार आहे ट्रेनच्या, आणि ट्रेन आपला रूट चेंज करणार आहे. इंजिन वॅप 7च आहे. गाडी संख्या 17063 अजंता एक्सप्रेस मनमाड ते काचीगुडापर्यंत जाते. ही आता सध्या परभणी जंक्शनवर आलेली आहे. मॉर्निंग मित्रांनो, आपले ट्रेन नंबर 17002चा इकडचा डिपार्चर टाईम 6:20चा होता, पण अजूनपर्यंत ते डिपार्चर झालेली नसून आता इकडे क्रॉसिंग होणार आहे. ट्रेन नंबर 57652 मनमाड हुजूर साहेब नांदेड पॅसेंजर ट्रेन. तिच्या क्रॉसिंगसाठी इकडे आपल्याला साईडला थांबवलेलं आहे. साईडला ती मेन लाईनवरून क्रॉस होणार आहे. आता थोड्या वेळात क्रॉसिंग होणार आहे. आणि फेअरची गोष्ट करण्यात आली. फेअर मी तुम्हाला सांगितले नसून फेअरची गोष्ट करण्यात आली. तर फेअर मी ह्या ट्रेनची फेअर सांगितलं गेलं तर मी ह्या ट्रेनचं रिझर्वेशन तात्काळमध्ये केलेलं होतं, आणि तात्काळमध्ये मला फेअर पडला होता, स्लीपरचं केलं होतं. AC होतं अवेलेबल, बट काही कारणास्तव ते फुल झालं होतं. मग मी स्लीपरचं केलेलं रिझर्वेशन, स्लीपरचं रिझर्वेशनला मला साधारणतः 400 रुपये लागले होते. एक असा छोटासा एक छानसा कर्व येणार आहे. ट्रेन नंबर 22222 मुंबई CSMT राजधानी एक्सप्रेस. ट्रेन नंबर 03327 धानबाद टू मुंबई LTT चालते. ही ट्रेन समर स्पेशल असून हमसफरचे कोच आहे हिला. इकॉनॉमी कोच.
ही ट्रेन धनबाद टू मुंबई LTT चालते. साधारणतः 1800 किलोमीटर कवर करते. ही ट्रेन सध्याच्या परिस्थितीत 20 तास लेट आहे. बोला ही समर स्पेशल असून 20 तास लेट आहे, तर मग बाकीच्या ट्रेनचं काय असणार? IRCTC थोडं लक्ष द्या. मित्रांनो, आता मी घरी पोहोचलेलो आहे. तर बघू शकता तुम्ही, आफ्टर अ लॉंग ट्रॅव्हल ऑफ 13 to 12 hours फायनली घरी पोहोचलेलो आहे. आई आणि दीदी बस हे फक्त ब्लॉगसाठी करते. लक्ष राहू द्या तिच्याकडे, फार दुःखीदायक आहे. चला आता एकदाच काहीतरी कुठे बाहेर जाऊ, तेव्हा ब्लॉग कंटिन्यू करू. या ब्लॉगसाठी एवढं भरपूर झालं. भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.